नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण असा काही परीक्षा दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग बघणार आहे की जो भाग विद्यार्थ्यांना किचकट वाटतो, बहुतांशी विद्यार्थ्यांचे या घटकावरचे प्रश्न चुकतात। तर तो भाग म्हणजे बेरोजगारीच्या मापन पद्धती। मग तीन मापन पद्धती आहेत। यूएस पद्धत आहे, युज्युअल स्टेटस, सीडब्ल्यूएस आहे, करंट वीकली स्टेटस, आणि सीडीएस पद्धत आहे, करंट डेली स्टेटस। तर या तीन पद्धतीच्या माध्यमातून एनएसएसओ ही बेरोजगारी मोजत असतं। तर पहिल्यांदा हे क्लिअर व्हावं लागेल की बेरोजगारी नेमका आपण कशाला म्हणतो, कुणाला बेरोजगार म्हणतो किंवा बेरोजगारीच्या व्याख्येत काय येतं। तर असा व्यक्ती की त्यानं तीन गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे, की असा व्यक्ती की ज्याची प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे, ज्याची प्रचलित वेतन दरावर जे काही सध्या चालू असलेले वेतनाचे दर आहेत, मजुरीचे दर आहेत, त्या वेतनावर काम करण्याची तुमची इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे। त्याचबरोबर ते काम करण्यासाठी तुमच्याकडे क्षमता, अर्हता, पात्रता पाहिजे, आणि कामाच्या शोधार्थ तुम्ही आवश्यक प्रयत्न करायला पाहिजे। कामाच्या शोधार्थ तुम्ही आवश्यक प्रयत्न करायला पाहिजे। एवढं करून पण जर तुम्हाला काम मिळत नसेल तर तुम्हाला बेरोजगार म्हटलं जाईल। म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती ऐच्छिकरित्या बेरोजगार आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालंय आणि आता तो आयुष्याच्या बेटरमेंटसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, यूपीएससी एमपीएससी करत असेल, आणि मग तो बेरोजगार या व्याख्येत येईल का? तर तो बेरोजगार या व्याख्येत येणार नाही, कारण प्रचलित वेतन दरावर काम करण्याची त्याची तयारी नाही आहे। त्याला याच्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं पाहिजे, बेटर पाहिजे, म्हणजे तो ऐच्छिकरित्या बेरोजगार आहे। येतं लक्षात? आणि बेरोजगारीची ही व्याख्या ही अनैच्छिक बेरोजगारी, म्हणजे प्रचलित वेतन दरावर तुमची काम करण्याची इच्छा आहे, तुमच्याकडे क्षमता, पात्रता आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही कामाच्या शोधार्थ काय आवश्यक प्रयत्न केलेत, एवढं करून पण तुम्हाला काम मिळत नसेल तरच तुम्ही त्या बेरोजगारीच्या व्याख्येत येता। येतं का लक्षात? तर मग ह्या एनएसएसओच्या माध्यमातून जे काय बेरोजगारीचे तीन वेगवेगळ्या ज्या पद्धती आपण बघणार आहे, तत्पूर्वी देशामध्ये हे बेरोजगाराचं प्रमाण कोण मोजतं? तर प्रामुख्यानं त्या बेरोजगारीचे प्रमाण मोजण्यासाठी मग एनएसएसओ ही वेगवेगळ्या आकडेवारींचं संकलन करत असते। घरोघरी जाऊन, काही सॅम्पल कुटुंबामध्ये जाऊन, काही संदर्भ कुटुंबामध्ये जाऊन तुम्ही त्या कुटुंबाची माहिती गोळा करता, आणि एनएसएसओनं जे काही माहिती गोळा केलेली आहे तर त्याच्या आधारावर मग नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे बेरोजगारीचं प्रमाण मोजत असतं। आपण इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये बघतो, याच एनएसएसओनं जे काय आकडेवारी संकलित केलेली आहे त्या आकडेवारीच्या आधारावर देशामध्ये सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, हे देशातलं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतं। त्याचबरोबर एनएसएसओनं जी काही माहितीची आकडेवारी गोळा केलेली आहे किंवा माहिती किंवा आकडेवारी गोळा केलेली आहे त्याच्या आधारावर आत्ताचं नीती आयोग किंवा पूर्वीचं नियोजन आयोग हे दारिद्र्याचं मापन करत असतं। त्यामुळं एनएसएसओनं जी काही माहितीचं संकलन केलंय त्याच्या आधारावर वेगवेगळ्या अथॉरिटीच्या माध्यमातून आणखी वेगवेगळे उद्देश साध्य केले जातात। पण आत्ता आपल्या या लेक्चरचा विषय आहे की एनएसएसओनं जी काही आकडेवारी गोळा केलेली आहे त्याच्या आधारावर एनएसओ हे बेरोजगारीचं मापन करत असतं। मग सध्या तर बेरोजगारी प्रत्येक वर्षी मोजली जाते, पण यापूर्वी मात्र बेरोजगारी प्रत्येक वर्षी मोजली जात नव्हती। साधारणपणे 5 ते 7 वर्षानंतर ही बेरोजगारी मोजली जात होती। तर 1972-73 पासून की मग एनएसओ ही, म्हणजे एनएसओच्या अंतर्गत एनएसएसओ हे 5 ते 7 वर्षानंतर बेरोजगारी मोजत होती, आणि तिची काय समिती, ती जे काय एनएसएसओ आणि जे काय बेरोजगारी मोजत होती त्याचा आधार हा दांतवाला समिती होती। आणि आता मात्र म्हणजे एप्रिल 2017 पासून आता आपण प्रत्येक वर्षी बेरोजगारी मोजतो, आणि जी बेरोजगारी मोजतो तर ती PLFS या नावाने मोजतो। तर पिरियडिक लेबर फोर्स सर्वे या नावानं आपण प्रत्येक वर्षी बेरोजगारी मोजत असतो। आणि आता जे काय आपण प्रत्येक वर्षी PLFS या नावानं जे काय बेरोजगारी मोजतो त्याचा आधार आहे अमिताभ कुंडू समिती। या अमिताभ कुंडू समितीच्या शिफारशीच्या आधारावर मग आता आपण प्रत्येक वर्षी ही बेरोजगारी मोजत असतो PLFSच्या नावानं। मग
आपल्याला ही बेरोजगारी आपण मोजतो, पण ही बेरोजगारी मोजण्यासाठी जे काही माहितीचं संकलन केलं जातं, आकडेवारीचे संकलन केलं जातं, ते कोण करतंय? NSSO. मग NSSO जे काय माहितीचं जे काही संकलन करतं तर त्याचे 3 पद्धती आहेत की जो आपल्या लेक्चरचा मूळ विषय आहे. एका पद्धतीचं नाव आहे युज्युअल स्टेटस, दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे CWS करंट वीकली स्टेटस, तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे CDS करंट डेली स्टेटस. आता हा काय प्रकार आहे एकदा मी ह्या PPTच्या माध्यमातून क्लिअर करतो, त्यानंतर मग आता परीक्षा दृष्टीने आणखी कशा पद्धतीने प्रश्न विचारतायत तर ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण कशा पद्धतीने विचारले जातील आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सब्जेक्टिव्ह प्रश्न पण कसे विचारले जातील तोही भाग आपण पुढे बघणार आहे. पहिल्यांदा आपल्याला ह्या 3 पद्धती व्यवस्थितपणे समजून घ्यायचे. तर NSSO जर युज्युअल स्टेटस याच्या माध्यमातून आकडेवारी गोळा करतंय, बेरोजगारी मोजण्यासाठी आकडेवारी गोळा करतंय, म्हणजे नेमकं काय करतंय? किंवा CWS किंवा CDS या पद्धतीनं माहिती गोळा करतंय बेरोजगारी मापनासाठी, म्हणजे पुढे जाऊन NSO जे काय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे बेरोजगारी मोजणार आहे, बेरोजगारीचं प्रमाण मोजणार आहे, त्यासाठी जे NSSO जे काय माहितीचं संकलन किंवा ह्या आकडेवारी गोळा करण्याचं काम करतं, तर ह्या 3 पद्धती अंतर्गत करतं म्हणजे नेमकं काय आहे? तर मग त्यासाठी तुम्ही कोणता संदर्भ कालावधी विचारात घेणार? त्या व्यक्तीला वर्षात काम मिळालंय का, त्या व्यक्तीला आठवड्यात काम मिळालंय का, त्या व्यक्तीला रोज काम मिळालंय का, म्हणजे कोणता संदर्भ कालावधी विचारात घेणार आहे? किंवा तो बेरोजगारीचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे त्याला किती दिवस काम नाही मिळालं म्हणजे तुम्ही त्याला बेरोजगार म्हणणार, त्याला तुम्ही किती तास काम नाही मिळालं म्हणजे बेरोजगार म्हणणार. त्याचबरोबर बेरोजगारीच्या दराचा प्रकार काय? मग तो दराचा प्रकार पर्सन रेट आहे का पर्सन डे रेट आहे? तर ते बघू आपण नेमकं काय ते. किंवा ह्या प्रकारच्या पद्धतीमुळं देशातल्या कोणत्या प्रकारची बेरोजगारी मोजली जाते? म्हणजे अगदी खुल्या बेरोजगारीपासून आंशिक प्रासंगिक बेरोजगारीपर्यंत जे काही वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार आहेत, तर त्या कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी मोजणं कोणत्या प्रकारच्या पद्धतीनं शक्य होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकानंतर एक बघणार आहे. तर मी पहिल्यांदा ह्या PPTच्या माध्यमातून तिन्ही पद्धती नेमक्या काय आहेत हे सांगतो, मग त्या इन डिटेल गोष्टी आपण पुढे बघू. आता जर समजा NSSO जर US पद्धतीच्या माध्यमातून जर आकडेवारी गोळा करत असेल तर मग नेमकं काय? मग नेमका अर्थ काय आहे युज्युअल स्टेटस? म्हणजे NSSO किंवा NSSOची टीम तुमच्या घरी येते आणि तुम्हाला विचारते की एक संदर्भ कालावधी विचारात घेतला जातो. मग एक संदर्भ कालावधी याला आपण सॅम्पल पिरियड म्हणतो किंवा संदर्भ कालावधी म्हणतो. संदर्भ कालावधी किंवा सॅम्पल पिरियड येते का लक्षात? तर एक सॅम्पल पिरियड किंवा संदर्भ कालावधी तर संदर्भ कालावधी किंवा सॅम्पल पिरियड विचारात घेतला जातो. मग कुठला सॅम्पल पिरियड? तर इथं 1 वर्ष हा सॅम्पल पिरियड किंवा संदर्भ कालावधी विचारात घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2023 आहे, तर NSSO किंवा NSSOची टीम तुमच्या घरी येते आणि तुम्हाला विचारते 1 जानेवारी 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमच्या घरातल्या लोकांना किती महिन्यात काम मिळालं? पॉईंट लक्षात येतो का बघा? ह्या एकूण 12 महिन्यापैकी किती महिन्यात काम मिळालं? मग जर समजा घरी तुमची आई असेल तर ती म्हणेल की नाही, मुलं शिकतायत किंवा ग्रॅज्युएशन करतायत आणि फक्त घरात जो काही करता पुरुष आहे तर तोच काम करतो. मग त्याला विचारलं जाईल की बाबा रे, तुला वर्षभरात 12 महिन्यामध्ये किती महिन्यात काम मिळालं? मग आता किती महिन्यात काम मिळालं हे विचारलं जातं, पण त्या महिन्यात किती दिवस काम मिळालं हे विचारलं जात नाही. मग तो म्हणला किंवा मला जून महिन्यात काम मिळालं, मला ऑक्टोबर महिन्यात काम मिळालं, मला डिसेंबर महिन्यात काम मिळालं किंवा मला जुलै महिन्यात काम मिळालं, त्यानं काहीतरी सांगितलं की बाबा कुठल्या कुठल्या महिन्यात काम मिळालं. NSSOची टीम हे तुम्हाला असं नाही विचारत की तुम्हाला मग जून महिन्यात काम मिळालं तर पूर्ण जून महिन्यात तुम्हाला काम मिळालं का,
की तुम्हाला जून महिन्यात किमान 20 दिवस तर काम मिळालं का, किंवा किमान 10 दिवस काम मिळालं का, किंवा जे काही 30 दिवस आहेत तर 30 दिवस पूर्ण तुम्हाला काम मिळालं का, असं NSSOची टीम तुम्हाला अजिबात विचारत नाही. तुम्हाला फक्त NSSOची टीम काय विचारते, ह्या 12 महिन्यापैकी किती महिन्यात तुम्हाला काम मिळालं. आणि जर तुम्हाला किमान 2 महिन्यात किमान तुम्हाला 2 महिन्यात काम मिळालं असेल तर तुम्ही आता बेरोजगार समजलं जाणार नाही. म्हणजे कुठलंही जून जुलै किंवा कुठलेही 2 महिने, मग 2 महिने म्हणजे पूर्ण तुम्हाला महिनाभर काम मिळायला पाहिजे असं नाही. त्या महिन्यात एखादा जर दिवस तुम्हाला काम मिळालं तरी सुद्धा तुम्ही बेरोजगार, म्हणजे ते 2 महिने तुम्हाला 2 महिन्यात काम मिळालं, मग तुम्हाला जरी आठवडाभर काम मिळालं, 2-4 दिवस जरी काम मिळालं तरी सुद्धा तुम्ही बेरोजगार नसता. फक्त कुठली कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे, 12 महिन्यापैकी कुठल्या तरी 2 महिन्यात तुम्हाला काम पाहिजे. 12 महिन्यात तुम्हाला कुठल्या तरी 2 महिन्यात काम मिळालं पाहिजे. बस किती दिवस काम मिळतंय हे विचारलं जातंय का, नाही. मग युज्युअल स्टेटसनुसार जो काय बेरोजगारीच्या दराचा जो प्रकार आहे तर त्याला आपण व्यक्ती दर किंवा पर्सन रेट म्हणतो. पर्सन रेट, बरोबर आहे. आणि हे व्यक्ती दिन दर आहे त्याला आपण पर्सन डे रेट म्हणतो. पर्सन डे रेट. बरं, म्हणजे त्या व्यक्तीला काम मिळालं एवढंच कन्सिडर केलं जातंय. त्या व्यक्तीला किती दिवस काम मिळालं हे विचारात घेतलं जात नाही. जर त्या व्यक्तीला किती दिवस काम मिळालं हे जर विचारात घेतलं असतं तर त्याला त्या बेरोजगारीच्या दराच्या प्रकाराला आपण म्हटलं असतं की पर्सन डे रेट. पण इथं फक्त तुम्हाला 2 महिन्यात काम मिळालं का एवढं विचारलं जातं, किती दिवस काम मिळालं हे महत्त्वाचं नाही. म्हणजे हा युज्युअल स्टेटस हा जो काय बेरोजगारीची मापनाची जी पद्धत आहे तर तो कोणत्या प्रकारचा बेरोजगारीचा दर आहे तर तो व्यक्ती दर आहे. फक्त पर्सन रेट आहे, फक्त पर्सन रेट आहे. जर तुम्हाला त्या महिन्यात किंवा त्या 2 महिन्यात किंवा काही 3 महिन्यात किती दिवस काम मिळालं हे जर विचारलं असतं तर तो त्या बेरोजगारीच्या दराचा कोणता प्रकार झाला असता, पर्सन डे रेट. मात्र फक्त तुम्हाला काम मिळालंय, किती दिवस काम मिळालंय याचा विचार न करता फक्त तुम्हाला 2 महिन्यात काम मिळालंय का एवढा विचार केला जातो. म्हणजे तो बेरोजगारीच्या दराचा कोणता प्रकार आहे, पर्सन रेट आहे, पर्सन रेट आहे. आता मी पुढं CWS कडे येतोय, करंट वीकली स्टेटस. आता याच्या नावामध्ये वीकली आहे, करंट वीकली स्टेटस. बरं, तर आता इथं संदर्भ कालावधी काय, नावाप्रमाणेच करंट वीकली स्टेटस आहे तर इथं संदर्भ कालावधी 1 आठवडा आहे. येतं का लक्षात, 7 दिवस किंवा 1 आठवड्याचा संदर्भ कालावधी आहे. मग ज्यावेळी CWS अंतर्गत ज्यावेळी बेरोजगारीचं मापन केलं जातं किंवा या पद्धतीनं जर आकडेवारी गोळा केली जाते, म्हणजे काय, NSSOची टीम किंवा NSSO तुम्हाला काय विचारतंय, तुमच्या कुटुंबातल्या त्या कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला काय विचारतंय, तर आम्ही जो काही संदर्भित आठवडा घेतलाय. मग आता संदर्भित आठवडा म्हणजे काय की पूर्ण वर्षातला कुठला तरी 1 आठवडा तुम्ही सॅम्पल म्हणून घेणार. मग समजा तुम्ही डिसेंबर एंड म्हणजे डिसेंबर 2023चा एंड तुम्ही शेवटचे 7 दिवस किंवा शेवटचा आठवडा विचारात घेतला आणि तुम्ही म्हणलं की डिसेंबर 2023च्या त्या शेवटच्या आठवड्यात सोमवारपासून किंवा रविवारपासून शनिवारपर्यंत किंवा सोमवारपासून रविवारपर्यंत या आठवड्यामध्ये तुम्हाला 1 तास तरी काम मिळालं का. आता बघा, ह्या करंट वीकली स्टेटसमध्ये बेरोजगार कोणाला म्हणायचं तर संदर्भित NSSOनं जो काही निश्चित केलेला संदर्भित आठवडा आहे त्या संदर्भित आठवड्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दिवशी, अगदी मंडेला, ट्यूजडेला, वेनसडेला, अगदी कुठल्याही दिवशी 1 तासाचं जरी काम मिळालं तर त्याला बेरोजगार म्हणता येणार नाही. म्हणजे बघा, बेरोजगार कुणाला म्हणायचं आणि बेरोजगार कुणाला म्हणायचं नाही याची संकल्पना फार संकुचित आपल्याला वाटू लागेल. कारण एका संदर्भित आठवड्यामध्ये किमान तुम्हाला कुठल्याही दिवशी, असं काही नाही की सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, कुठल्याही दिवशी 1 तास जरी काम मिळालं तरी सुद्धा तुम्हाला बेरोजगार म्हणता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की असं कसं, आठवड्याभरामध्ये तुम्ही कुठला तरी 1 आठवडा संदर्भित कालावधी संदर्भित आठवडा म्हणून घेताय आणि त्या आठवड्यामध्ये 1 तास जरी काम मिळालं तरी सुद्धा त्याला बेरोजगार म्हणता येणार नाही किंवा त्याला बेरोजगार म्हणायचं नाही. तर त्या 1 तासाच्या कामाच्या आधारावर
त्यानं जे काही उत्पन्न कमवलेलं आहे तर त्याच्यावर कुटुंब कसं चालेल? पण हे असंच आहे कारण आपल्या देशामध्ये बेरोजगारीची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्या देशातली बेरोजगारीची परिस्थिती सुधारत नाही, बहुतांशी लोकांना रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आपण अशाच पद्धतीनं मोजणार आहे. येतं का लक्षात? कारण असंच कुणाला तरी काम मिळत नाही म्हणजे एवढ्या तकलादू जे काही निकष आहे ते निकष तकलादू निकष आहेत. या तकलादू निकषाचा वापर करून सुद्धा लोक बेरोजगार राहतात. म्हणजे विचार करा, म्हणजे या निकषावर सुद्धा लोक रोजगारी दिसत नाहीत. त्यामुळं जेव्हा कधी या निकषाच्या आधारावर बहुतांशी लोक रोजगारी दिसतील मग तुम्ही याच्यापेक्षा आणखी बेटर पद्धत वापरणार. मात्र आता तरी हीच स्थिती आहे. पुन्हा असं पण होऊ शकतं की एखाद्या एक्स ह्या व्यक्तीला पूर्ण वर्षभर काम मिळालंय, एक्स ह्या व्यक्तीला पूर्ण वर्षभर काम मिळालंय, मात्र NSSOनं जो काही संदर्भित केलेला जो काही आठवड्याचा कालावधी आहे त्या आठवड्यात कामच मिळालं नाही, असं पण होऊ शकतं. मग खरं तर तो आकडा फसवा येऊ शकतो कारण एक्स व्यक्तीला पूर्ण आठवडाभर काम मिळालं, मात्र NSSOनं जो काही निश्चित केलेला संदर्भित आठवडा आहे बरोबर त्या आठवड्यातच योगायोगाने त्याला काम मिळालं नाही, असं होऊ शकतं. पण हे फार कमी बाबतीत होऊ शकेल कारण पूर्ण वर्षभर काम आहे बरोबर त्याच आठवड्यात तुम्हाला काम नाही मिळालं असं क्वचित एखाद्या बाबतीत होईल. पण होऊ शकतं का? तर होऊ शकतं. येतं का लक्षात? म्हणजे मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतोय. करंट वीकली स्टेटस CWS या पद्धती अंतर्गत ज्यावेळी तुम्ही बेरोजगारीचं आकडेवारी मोजता, NSSO बेरोजगारीच्या आकडेवारी किंवा माहितीचं संकलन करते, ती नेमकं कसं करते तर NSSO किंवा त्यांची टीम तुमच्या घरी येऊन तुमच्या कुटुंबातल्या त्या कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला विचारेल की बाबा तुला हे आम्ही जे काही संदर्भित केलेला आठवडा आहे डिसेंबर 2023च्या शेवटचा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये तुला कुठल्याही दिवशी, असं काही नाही सोमवार मंगळवार बुधवार, अगदी सोमवारपासून रविवारपर्यंत कुठल्याही दिवशी किमान 1 तास जरी काम मिळालं, 1 तास तरी काम मिळालंय का? तर तो हो म्हणतोय की बाबा मला मंडेला ट्यूजडेला वेनसडेला 1 तास काम मिळालं किंवा 4 तास काम मिळालं. तुला 1 तास काम मिळालं का विषय संपला. मग 4 तास काम मिळालंय, 10 तास काम मिळालंय का 8 तास काम मिळालंय हे महत्त्वाचंच नाही. 1 तास काम मिळालंय, कुठल्याही त्या आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी तुला 1 तास काम मिळालंय तर तुम्ही बेरोजगार नाही. येते का लक्षात? मग इथं सुद्धा हा बेरोजगारीच्या दराचा जो काही प्रकार आहे हा सुद्धा कसा आहे? पर्सेंट रेटच आहे. कारण तुम्हाला आठवड्यात कुठल्या तरी एखाद्या दिवशी 1 तास काम मिळालंय काय एवढं विचार केला जातो. तुम्हाला आठवडाभर प्रत्येक दिवशी किती तास काम मिळालंय याचा विचार केला जात नाही. म्हणजे हा सुद्धा दर हा पर्सेंट रेट आहे, हा व्यक्ती दर आहे, पण काय नाहीये पर्सेंट डे रेट नाहीये. हा सुद्धा म्हणजे युज्युअल स्टेटस सुद्धा आणि करंट विकली स्टेटस सुद्धा काय हो? पर्सेंट रेट आहे. आता याच्यावर बहुतांश आयोगाने प्रश्न विचारले, पर्सेंट रेट आहे का पर्सेंट डे रेट आहे? त्याला मराठीत वेगवेगळे नाव आहेत, पुढे जाऊन आपण बघणार आहे. आता मी शेवटच्या पद्धतीकडे येतोय, CDS करंट डेली स्टेटस. आता इथं काय? इथं नावाप्रमाणे डेली म्हणजे 1 आठवड्याचा संदर्भ कालावधी आहे, मात्र ह्या 1 आठवड्याच्या संदर्भित कालावधीमध्ये जे काही 7 दिवसाचा जे काही संदर्भित कालावधी आहे तर तिथल्या प्रत्येक दिवसाचा विचार केला जातो. तिथं डेली प्रत्येक दिवसाचा विचार केला जाणार आहे. येतं का लक्षात? म्हणजे उदाहरणार्थ जर समजा डिसेंबर एंडचा पूर्ण 1 आठवड्याचा संदर्भित कालावधी घेतलाय आणि इथं तुम्हाला विचारलं जातं की या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला किमान 1 तास तरी काम मिळालंय का? म्हणजे जर समजा NSSOची टीम तुमच्या घरी येते आणि तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला विचारते का रे बाबा तुला मंडेला काम मिळालं का? तर तो म्हणाला हो मला मिळालं, 1 तास काम मिळालं. तर तुम्ही बेरोजगार आहे का? नाही, तुम्ही रोजगारी. ट्यूजडेला काम मिळालंय का? हो म्हणला की 4 तास काम मिळालं. तुम्ही मग 1 तासाच्या वर गेला का तुम्ही रोजगारीच आहे, तुम्हाला बेरोजगारी म्हणता येणार नाही. जर वेनसडेला तुला काम मिळालं का? काम मिळालं, पण तुम्हाला अर्धा तास काम मिळालं, मग आता त्या दिवशी तुम्ही काय बेरोजगार आहे. थर्सडेला काम मिळालं का? हो 8 तास काम मिळालं, मग आता 1 तास ओलांडून गेला का तुम्ही रोजगारीच आहे, मग रोजगारी. फ्रायडेला काम मिळालं का? तर फ्रायडेला कामच नाही मिळालं, मग तुम्ही त्या दिवशी बेरोजगार आहे. सॅटर्डेला काम मिळालं का? हो मिळालं, 10 तास काम मिळालं. आता 10 तास मिळो न मिळो म्हणजे 10 तास मिळो किंवा 8 तास मिळो, 1 तासाच्या वर गेला का रोजगारी. आता संडेला आहे. आता संडेला आता तुम्ही म्हणाल की
संडेला माझे काम करण्याची इच्छा होती, मात्र संडेला मला कामच मिळालं नाही, मग इथं सुद्धा तुम्ही काय हो, बेरोजगारी. येतं का लक्षात? जर समजा संडेला तुम्हाला काम मिळत होतं पण तुमचीच कामाची इच्छा नव्हती, मग त्याला बेरोजगारी म्हणता येणार नाही. म्हणजे संडेला तुम्हाला काम करण्याची तुमची इच्छा होती, कारण बेरोजगार कोणाला म्हणतोय? प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे, तुमच्याकडे क्षमता किंवा पात्रता अर्हता आहे आणि कामाच्या शोधात तुम्ही आवश्यक प्रयत्न केलेत. त्या दिवशी जर तुम्ही कामाच्या शोधात आवश्यक प्रयत्न केलेच नाही, तुमचे काम करण्याची इच्छा नव्हती, तर त्यामुळे तुम्ही त्या दिवशी बेरोजगार म्हणायची गरजच नाही आहे. त्यामुळं जरी संडे असून सुद्धा तुम्ही म्हणताय की मी काम करण्यासाठी मी मजूर अड्ड्यावर गेलतो पण मला कामच मिळालं नाही, मग तुम्ही काय हो, त्या दिवशी तुम्ही बेरोजगार आहे. येतं लक्षात? म्हणजे ह्या सीडीएस किंवा करंट डेली स्टेटसमध्ये तुम्हाला काय दिसलं हो? इथं पण संदर्भित कालावधी एक आठवडा आहे, पण इथं आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची स्थिती जाणून घेतली जाते. सीडीएसमध्ये आठवड्याच्या प्रत्येक दिवसाची स्थिती जाणून घेतली जाते आणि तिथं तुम्हाला प्रत्येक दिवशी किमान 1 तास काम मिळालं असेल तर तुम्ही रोजगारी आहे आणि किमान 1 तासही काम नाही मिळालं तर तुम्ही काय हो, बेरोजगार आहे. फक्त आता इथं एक वेगळा पॉईंट असा आहे की 1 तास काम मिळालं तर तुम्ही रोजगारी झाला, पण लगेच तुम्हाला पूर्ण दिवसाचा रोजगार आहे असं म्हणता येणार नाही. 1 तास काम मिळालं किमान तर तुम्ही रोजगारी आहे, तुम्ही काय बेरोजगारी नाही. पण तुम्हाला पूर्ण दिवसाचा रोजगार म्हणता येणार नाही. जर समजा किमान 1 तास काम मिळालंय तर तुम्ही रोजगारी आहे, तर तुम्हाला 1 तासापासून 4 तासापर्यंत काम मिळालंय तर तुम्ही अर्ध बेरोजगार आहे. तुम्हाला 1 तासापासून 4 तासापर्यंत काम मिळालंय तर तुम्ही अर्ध बेरोजगार आहे. आणि जर तुम्हाला 4 तासापेक्षा जास्त काम मिळालं तर मग तुम्हाला पूर्ण दिवसाचा रोजगार आहे असं म्हणलं जाईल. शेवटी इथं अर्ध बेरोजगारी आहे का पूर्ण वेळ रोजगार आहे, अर्ध रोजगार आहे का पूर्ण वेळ रोजगार आहे हे महत्त्वाचंच नाही. रोजगार कधी आहे? 1 तास पूर्ण झाला का तुम्ही रोजगारी. मग आता पुढे जाऊन आणखी त्याच्या पलीकडची संकल्पना काय म्हणते की ठीक आहे रोजगारी आहे, पण जर 1 तासापासून 4 तासापर्यंत काम मिळतंय अर्ध बेरोजगारी, 4 तासापेक्षा जास्त तास काम मिळतंय पूर्ण रोजगारी. तर ही एक वेगळी संकल्पना आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. मग आता ह्या सीडीएस पद्धतीचं तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात आलं का? बघा, इथं फक्त तुम्हाला असं म्हणलं का की एका आठवड्यात तुम्हाला 1 तास काम मिळालं का? नाही, तुम्हाला आता प्रत्येक दिवसाची स्थिती जाणून घेतली. तुम्हाला काम मिळालं का हे विचारलं जातंय, पण त्या आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी काम मिळालं का हे सुद्धा विचारलं जातंय. त्या आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी काम मिळालं का हे पण विचारलं जातंय. म्हणजे हा जो सीडीएस आहे तो कुठला प्रकार आहे? बेरोजगारीच्या दराचा कुठला प्रकार आहे? पर्सन डे रेट आहे. त्या व्यक्तीला काम मिळालंय का हे पण बघताय आणि किती काळ काम मिळालंय हे पण बघताय. पर्सन डे रेट, त्याला आणखी इंग्लिशमध्ये टर्म आहे, आयोगाने विचारले आहे, टाइम रेट. त्याला आणखी आपण काय म्हणतोय? टाइम रेट. येते का लक्षात? तर एवढ्या डिस्कशनवरच तुम्हाला बहुतांश आयोगाने विचारलेले प्रश्न सुटतील. येते का लक्षात? पण मग याच्या अनुषंगानं थोड्या काही पीपीटीच्या माध्यमातून पटपट काही गोष्टी घेऊ आपण, जे काय आपण समजलंय तुम्हाला त्याच्या आधारावरच बघायचं. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पद्धतीची जी काही हेडिंग आहे ते इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, कारण आता याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह आयोगानं प्रश्न विचारलेले आहे ते बघणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर जे काही प्रश्न विचारले ते बघणार आहे. पण जर तुम्ही हे इंग्लिशमधले जे हेडिंग लक्षात ठेवाल तर तुमचा प्रश्न चुकत नाही, कारण आयोग प्रत्येक वेळेस ह्याचं ट्रान्सलेशन करताना मराठी ट्रान्सलेशन काहीतरी उलटं सुलटं करतंय. त्यामुळे आपला प्रश्न चुकू द्यायचा नसेल तर इंग्लिश हेडिंग लक्षात ठेवा. युज्युअल स्टेटस, मग त्याला सामान्य स्थिती, नित्य दर्जा असं पण विचारलं जातंय. आता युज्युअल स्टेटसमध्ये आणखी एक थोडं सांगायचं आहे. ह्या युज्युअल स्टेटसमध्ये एक 2 प्रकार आहेत, युज्युअल स्टेटस आणि युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. येतं लक्षात? युज्युअल स्टेटस काय सांगितलं आपण? संपूर्ण संदर्भित 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला किमान 2 महिन्यात काम मिळालंय का? 2 महिने म्हणत नाही, किमान 2 महिन्यात काम मिळालंय का तर तुम्ही बेरोजगार नाहीये. किमान तुम्हाला 2 महिन्यात काम नाही मिळालं तर तुम्ही बेरोजगारी. मग आता इथं हे विचारात घेत असताना, मग हे आकडेवारी विचारात घेत असताना तुम्ही केवळ मुख्य कार्याचा विचार करता का दुय्यम कार्याचा पण विचार करता, त्याच्यानुसार हे 2 प्रकार आहेत. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो बघा. जर समजा एखादा व्यक्ती एखाद्या खाजगी कंपनीत कामाला आहे तर त्याचं मुख्य काम, त्याचं प्रिन्सिपल वर्क काय आहे? तो त्या कंपनीमध्ये कामाला आहे, हे त्याचं प्रिन्सिपल वर्क आहे. आणि त्याचं काय दुय्यम वर्क पण असू शकतं, सबसायडरी वर्क पण असू शकतं. उदाहरणार्थ काय, तो एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे आणि अधूनमधून तो
रिअल इस्टेटमध्ये ब्रोकरचं पण काम करतो. कुणाला तरी घर घ्यायचं आहे, कुणाला तरी घर विकायचं आहे, कुणाला तरी आपला प्लॉट विकायचा आहे, कुणाला तरी खरेदी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करतो. मग ते काम काय तुमचं प्रिन्सिपल काम नाही, अधूनमधून महिन्यातून 10-15 दिवसातून 2 महिन्यातून जसं काम येईल तसं ते तुम्ही काम करताय. म्हणजे तुमच्या मुख्य कार्याबरोबर तुम्ही काही दुय्यम पण कार्य करता. येतं का लक्षात? मग जेव्हा तुम्ही मुख्य कार्याबरोबर तुम्ही दुय्यम कार्याचा पण विचार करता, म्हणजे आकडेवारी गोळा करताना मुख्य कार्याबरोबर तुम्ही प्रिन्सिपल कार्याबरोबर प्रिन्सिपल वर्क बरोबर तुम्ही सबसिडरी वर्कचा पण विचार करता, तुम्ही मुख्य कार्याबरोबर तुम्ही दुय्यम कार्याचा पण विचार करता, तर त्या पद्धतीला युज्युअल स्टेटस म्हणतो. आणि तुम्ही केवळ मुख्य कार्याचाच विचार करता त्याला युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हणतो. येतं लक्षात? याच्यापेक्षा वेगळं इथं काय सांगण्याची गरज नाही, हे एवढं लक्षात राहू दे. मग युज्युअल स्टेटसमध्ये मग त्याला युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, त्याला सामान्य मुख्य स्थिती, मग मराठीत वेगवेगळी नावं आहेत. एवढी नावं असताना सुद्धा आयोग प्रत्येक वेळेस आणखी काहीतरी नवीनच काहीतरी प्रकार करतोय. त्यामुळे इंग्लिश हेडिंग लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न चुकणार नाही, कारण हा मूळ विषय हा इंग्लिशमधला आहे. ट्रान्सलेशन करताना मग चुका होतात. आता हे बघितलं बघा, मग आयोग प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळे विचारते. मी सगळंच मांडलंय बघा. युज्युअल स्टेटसमध्ये संदर्भ कालावधी काय आहे? 1 वर्ष. म्हणजे आयोग कधी कधी वार्षिक पण विचारते. संदर्भ कालावधी काय? वार्षिक, म्हणजे 365 दिवस. कुणाला बेरोजगार म्हणायचं या पद्धतीनं? ज्या व्यक्तीला 1 वर्षाच्या संदर्भ कालावधीमध्ये किमान 2 महिन्यात काम नाही मिळालं, 2 महिन्यात सुद्धा काम नाही मिळालं, त्याला बेरोजगार म्हणा. हा बेरोजगारीच्या दराचा प्रकार कुठला? किती दिवस काम मिळतं हे विचारतंय का? नाही, फक्त व्यक्तीला काम मिळतं का एवढं विचारतंय. म्हणजे हा पर्सेंट रेट आहे, व्यक्ती दर आहे, पर्सेंट रेट आहे, व्यक्ती दर आहे. आणि मग या पद्धतीच्या माध्यमातून, म्हणजे या बेरोजगार मापनाच्या या आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीनुसार देशात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेरोजगारीचे जे प्रकार आहेत, तर देशातल्या कोणत्या कोणत्या प्रकारचे बेरोजगारी मोजता येतात, तर मग दीर्घकालीन किंवा चिरकालीन बेरोजगारी, म्हणजे दीर्घकाळ मंदी सदृश्य परिस्थितीमुळं तुमच्या देशामध्ये दीर्घकालीन मंदी सदृश्य परिस्थिती आहे आणि त्या मंदीमुळं लोकांना काम मिळत नाही. येतं का लक्षात? तर मग ती दीर्घकालीन बेरोजगारीचा प्रकार आहे. बरोबर आहे? मग आता वर्षभराचा कालावधी संदर्भ कालावधी घेताय, तर तिथं तुम्हाला दीर्घकालीन किंवा चिरकालीन बेरोजगारीचा प्रकार तुमच्या देशात आहे का नाही ते समजू शकतं. येतं लक्षात? आता इथं अगदी खुल्या बेरोजगारीपासून प्रासंगिक बेरोजगारी किंवा आंशिक बेरोजगारीपर्यंत वेगवेगळे प्रकार आहेत. तर तो काय आपल्या आजच्या लेक्चरचा भाग नाही, पुन्हा कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण हे गोष्टी कव्हर करू. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की बेरोजगारीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या NSSOच्या या पद्धतीनुसार देशामध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारीचं अस्तित्व आहे, कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचं अस्तित्व नाही हे कळतं. तर मग ह्या युज्युअल स्टेटस US पद्धतीनुसार देशामध्ये दीर्घकालीन चिरकालीन बेरोजगारी आहे का, हंगामी बेरोजगारी आहे का, चक्री बेरोजगारी आहे का, याचं दर्शन घडतं किंवा याचं आकलन होतं. येतं लक्षात? मग तुमच्या लक्षात असेल की आपण आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये ज्या पद्धतीनं मांडतो तसं मी जे काय आयोगानं विचारलेलं आहे हे मी ब्ल्यू कलरनं दाखवलेलं आहे. म्हणजे जेवढं काय ब्ल्यू कलरनं दाखवलंय तर ते सगळं आयोगानं विचारलंय आणि एक प्रश्न आयोगानं 10 वेळा विचारलाय, पुन्हा विचारलाय. येतं लक्षात? तर हे थोडं महत्त्वाचं आहे. थोडं व्हिडिओ पॉज करून एकदा बघून घ्या. पुढं आता हे बघितलं आपण. आता दुसरी पद्धत आहे करंट विकली स्टेटस. मराठीमध्ये त्याला वर्तमान साप्ताहिक स्थिती, चालू साप्ताहिक स्थिती अशी वेगवेगळी नावं आहेत, CWS. मग आता याच्यामध्ये संदर्भित कालावधी रेफरन्स पिरियड कुठला आहे? 1 आठवडा. किंवा आयोग काय विचारू शकते? साप्ताहिक. किंवा काय विचारू शकते? 7 दिवस. मग करंट विकली स्टेटसनुसार कुणाला बेरोजगार म्हणायचं? तर ज्या व्यक्तीला 1 आठवड्याच्या संदर्भ कालावधीमध्ये किमान 1 तास सुद्धा काम मिळालं नाही, हे पण आयोगानं विचारलंय. इथं सुद्धा आठवड्यात किती तास काम मिळालंय हे महत्त्वाचं आहे का? नाही. त्यामुळे हे सुद्धा काय व्यक्ती दर आहे किंवा पर्सेंट रेट आहे. आणि या CWSच्या माध्यमातून तुमच्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या बेरोजगारी आहे का नाही याचं अस्तित्व कळतं. तर तुमच्या देशामध्ये अल्पकालीन बेरोजगारी, आंशिक बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, चक्री बेरोजगारीचं अस्तित्व आहे का नाही याचं आकलन होऊ शकतं. येतं का लक्षात? पुढं आता जो तिसरा प्रकार आहे करंट डेली स्टेटस, वर्तमान दैनिक स्थिती किंवा करंट डेली स्टेटस. इथं पण संदर्भित कालावधी आठवडा आहे, मात्र आठवड्याचा प्रत्येक दिवस विचारात घेतला जातो. संदर्भ पिरियड आठवड्यातील प्रत्येक दिवस आहे, फक्त आठवडा नाही म्हणत, आठवड्यातला प्रत्येक दिवस आहे. म्हणजेच संदर्भ कालावधी दैनिक आहे, म्हणजे संदर्भ कालावधी दररोजचा आहे. याच्या प्रत्येक घटकावर आयोगानं प्रश्न विचारला आणि पुन्हा विचारले. मग ह्या करंट डेली स्टेटसनुसार कुणाला बेरोजगार म्हणायचं?
तर ज्या व्यक्तीला 1 आठवड्याच्या संदर्भ कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी किमान 1 तास सुद्धा काम मिळालं नाही त्याला तुम्ही बेरोजगार म्हणणार। आणि हे सांगितलं तुम्हाला 1 ते 4 तास काम मिळणाऱ्या व्यक्तीला अर्धा दिवस काम मिळाले असं संबोधलं जातं किंवा अर्ध रोजगारी आणि अर्ध बेरोजगारी असं त्याला म्हटलं जातं। मग आता इथं आपण म्हणतो आता फक्त आठवड्याचा संदर्भ कालावधी घेतलाय तर त्या व्यक्तीला 1 तास काम मिळालंय का आठवड्यात असं नाही विचार करत, प्रत्येक दिवशी काम मिळालंय का याचा विचार केला जातो, प्रत्येक दिवशी काम केलेलं का याचा विचार केला जातो। त्यामुळे आता फक्त हा पर्सन रेट नाही राहिला तर हा पर्सन डे रेट झाला, हा पर्सन रेट नाही राहिला हा पर्सन डे रेट झाला। याच्यावर आयोगानं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलाय, पर्सन डे रेट किंवा इंग्लिशमध्ये त्याला टाइम रेट असं दुसरं पण नाव आहे, टाइम रेट। मग मराठीमध्ये त्याला व्यक्ती दिन दर किंवा व्यक्ती दिन दर, पर्सन डे रेट आणि टाइम रेटला काल दर असं पण म्हणतात। येते लक्षात। आयोगाने एकदा ह्या व्यक्ती दराला असा पण व्यक्ती गणिक दर असं पण आयोगाने विचारलेलं आहे। त्यामुळे इंग्लिश लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन होणार नाही। ओके, आता या तिन्ही पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर तुमच्याही लक्षात येते कुठली पद्धत ही बेरोजगारीचं मापन करण्यासाठी योग्य पद्धत आहे। शेवटची करंट डेली स्टेटस, कारण तिथं बेरोजगारीचा वास्तव दर्शन घडते, बेरोजगारीची ती वास्तव दर्शन आणि योग्य पद्धत आहे, बेरोजगारीचं मापन करणारी योग्य व वास्तव दर्शन करणारी पद्धत आहे। कारण आठवड्यातल्या त्या प्रत्येक दिवशी जो काही संदर्भित आठवडा आहे त्या आठवड्याच्या संदर्भ कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला काम मिळालंय का हे बघितलं जातं। म्हणजे ही बेरोजगारी मापनाची ही योग्य पद्धत आहे, ही वास्तव पद्धत आहे। येतं लक्षात। आणि तिथं फक्त व्यक्ती दराचा विचार होतोय का नाही, व्यक्ती दिन दराचा विचार होतोय, म्हणून ती सर्वोत्तम पद्धत आहे। हे पण याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलाय। प्रत्येक दिवसाच्या बेरोजगारीचा विचार केला जातो, अगदी अर्ध्या दिवसाच्या बेरोजगारीचा पण विचार केला जातो। आणि आपण बघितलं की सीडीएस पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर खुल्या बेरोजगारीपासून आंशिक प्रासंगिक बेरोजगारीपर्यंत जे काही वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार आहेत तर बहुतांशी बेरोजगारीच्या प्रकाराचं आकलन ह्या सीडीएस पद्धतीच्या माध्यमातून होतं। आणि इथे तुम्हाला एक पॉइंट लक्षात येईल, संदर्भ कालावधी किंवा सॅम्पल पिरियड, संदर्भ कालावधी जेवढा छोटा जेवढा लहान तेवढं बेरोजगारीच्या मापनाची पद्धत योग्य असेल का? कारण इथं तुम्ही आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचा विचार करायला लागला म्हणजे तुम्हाला खरी बेरोजगारीचं प्रमाण कळते। आणि अर्थात जर आपण म्हणलं ईव्हीएस पद्धत, त्यानंतर CWS पद्धत, करंट वीकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटस, तर इथं आपण म्हणतो की संदर्भ कालावधी जेवढा छोटा तेवढं बेरोजगारीचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल, कारण ते वास्तव आहे, ते खरं आहे। त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण कुठं जास्त दिसणार आहे तुम्हाला? सीडीएस। आणि मग सरकार, मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या, सरकार तुम्हाला असा प्रकार दाखवणार की त्या प्रकाराच्या माध्यमातून बेरोजगारीचं प्रमाण कमी दिसेल, कारण बेरोजगारीचं प्रमाण जास्त दिसलं तर ते सरकारचं अपयश समजलं जातं। त्यामुळे कुठलंही सरकार, अगदी ते पक्षातीतचा विषय आहे, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर ते बेरोजगारी ज्यावेळी प्रमाण दाखवतं ते युज्युअल स्टेटसनंच दाखवतं, कारण ते प्रमाण तुम्हाला बेरोजगारीचं कमी दिसत असतं। पण जेवढा संदर्भ कालावधी कमी तेवढा तुमचा बेरोजगारीचा आकडा जास्त असतो, ते खरं आहे, ते वास्तव आहे, ते कुठलं आहे? सीडीएस पद्धत आहे। येतं लक्षात। मात्र सरकार पातळीवर मात्र कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो? युज्युअल स्टेटस। तर हे सुद्धा परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं आहे। आता कमर्शियल ब्रेक आहे, तर आपल्या बॅचची जाहिरात। तर मग हे ज्या पद्धतीनं आपण यूट्यूबच्या माध्यमातून जे अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या संकल्पना आहेत तर त्या क्लिअर करतोय, पण शेवटी यूट्यूबला वेळेची मर्यादा आहे। तुम्हाला इकॉनॉमीच्या सगळ्याच टॉपिकमधले सगळेच कन्सेप्ट किंवा संकल्पना क्लिअर करायची असेल तर आपली ही ऑनलाईन बॅच आहे। ऑफलाईन बॅच बरोबर ही आपण ऑनलाईन बॅच पण इतक्या सुंदर पद्धतीने डेव्हलप केली आहे की अगदी तुम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये बसून शिकण्यासारखा अनुभव ह्या ऑनलाईन बॅचमधून येणार आहे। इथं आपण वेगवेगळे इमेजेस, चार्टच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने शिकवलेला आहे आणि तुमचा प्रत्येक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करण्यावर भर दिलेला आहे। जिथं कुठं करंट इव्हेंट आहे तर त्या प्रत्येक करंट डाटा सुद्धा त्याला अटॅच केलेला आहे, नवीन चालू घडामोडी त्याला अटॅच केलेले आहे। आणि आपल्या नोट्समध्ये जेवढा काय भाग आहे तर त्यात प्रत्येक शब्द न शब्द हे आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये आपण शिकवलं आहे। आणि आत्तापर्यंतच्या आयोगानं विचारलेल्या सगळ्या पूर्व आणि सगळ्या मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न हे आपल्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचमधले आहेत आणि आपल्या नोट्समधले जास्तीत जास्त प्रश्न आहेत।
तर त्यामुळे बहुतांशी प्रश्न, सर्वाधिक प्रश्न हे आपल्या बॅचमधले आणि आपल्या नोट्समधले आहेत. तर मग इकॉनॉमी या विषयासाठी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन पाहिजे असेल तर ही आपली बॅच आहे. मग ते ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन स्वरूपात पण आहे. येतं का लक्षात? मग राज्यसेवा पूर्व मुख्यचा वेगळा कोर्स आहे, संयुक्त पूर्व मुख्यचा वेगळा कोर्स आहे आणि UPSC मग मराठी माध्यम त्याचा पण वेगळा कोर्स आहे. तर ह्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुमच्या इकॉनॉमीच्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळेल. आणि याच्यापेक्षा आपली बॅच आणि आपलं स्टडी मटेरियल याच्यापेक्षा तुम्हाला सिंगल शब्द वेगळं वाचण्याची गरज नाही. त्या संदर्भात काही डेमो लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर मग प्ले स्टोअरवर गुरुकुल प्रबोधिनी पुणे हे आपलं ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर पण पाहायला मिळतील आणि एकूण लेक्चर सिरीज कशा पद्धतीने आहे तेही पाहायला मिळेल. तर ज्यांची इच्छा असेल तर जरूर त्यांनी याचा लाभ घ्यावा. तर अगदी मी आपल्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचमध्येही सांगत असतो. तर हे एवढं दर्जेदार आहे की आपल्याकडे तुम्ही ही बॅच घेतल्यानंतर आपल्याकडे ही पूर्ण एकदा बॅच तुम्ही केली तर स्पर्धा परीक्षेमध्ये जो कोणी इकॉनॉमी हा विषय शिकवत असेल तर त्या शिक्षकाला तुम्ही व्यवस्थितपणे इकॉनॉमी शिकवाल इतक्या दर्जेदार पद्धतीने हे आपण घेतलेलं आहे. ओके. तर मग आता आपण जो काही या लेक्चरमध्ये जो काही आपण कंटेंट घेतलाय, जो शिकवलाय त्याच्या आधारावर आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यसेवा पूर्व मुख्य, कंबाईन पूर्व मुख्य किंवा इतर सरळ सेवा पूर्व मुख्य तर कुठले कुठले प्रश्न विचारलेले आहेत तर त्यातले काही सॅम्पल प्रश्न मी घेतलेले आहेत बघा. तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संज्ञेपैकी कोणती संज्ञा ही तीव्र किंवा क्रोनिक बेरोजगारी दर्शवते? तर म्हणजे हे तीव्र किंवा क्रोनिक बेरोजगारी म्हणजे काय? तर चिरकालीन टिकणारी बेरोजगारी आहे. तर आपण बघितलं जी सामान्य स्थिती आहे, युज्युअल स्टेटस आहे, US पद्धतीने जे काही बेरोजगारीचं प्रमाण जे बेरोजगारीचे आकडे मोजले जातात त्याच्या माध्यमातून तुमच्या देशातली दीर्घकालीन किंवा चिरकालीन बेरोजगारी पण कळते. जी तुमच्या देशामध्ये दीर्घकालीन मंदीसदृश्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली तर तीव्र किंवा क्रोनिक बेरोजगारी. तर कुठली? नित्यस्थिती बेरोजगारी. म्हणून तर तुम्हाला म्हणलं की इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, ह्यालाच आपण US किंवा युज्युअल स्टेटस म्हणतो. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था म्हणजे NSSOने मांडलेल्या नित्यस्थिती म्हणजे US बद्दल प्रश्न आहे, युज्युअल स्टेटस. बेरोजगारीच्या संदर्भातील खालील विधानापैकी कोणती विधाने खरी आहेत? तर आत्ताच बघितलं आपण ही युज्युअल स्टेटस तीव्र बेरोजगारी किंवा दीर्घकालीन बेरोजगारी दर्शवते. बरोबर आहे. ही वार्षिक संज्ञा आहे, अर्थात याचा संदर्भ कालावधी वार्षिक आहे. ही संज्ञा व्यक्ती दर दर्शवते. व्यक्ती दिन दर आहे का? नाही, व्यक्ती दर दर्शवते. बरोबर आहे. काळ दर म्हणजे टाइम रेट आहे का? टाइम रेट नाही. टाइम रेट कोण दर्शवते? हो, CDS. केवळ CDSच टाइम रेट, CDSच टाइम रेट किंवा काळ दर दर्शवते. त्यामुळे अबक उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. पुढं राष्ट्रीय सॅम्पल सर्व्हे संस्थेकडून बेरोजगारीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. ती कुठली आहे? बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा म्हणजे EVS. बरोबर आहे. बेरोजगारीचा चालू आठवड्याचे स्थिती दर्जा म्हणजे CWS करंट विकली स्टेटस. बेरोजगारीचा चालू दैनिक दर्जा म्हणजे CDS करंट डेली स्टेटस. आणि बेरोजगारीचा चालू वार्षिक दर्जा तर करंट इयर स्टेटस असं कुठंच नाहीये. करंट इयर स्टेटस असं कुठंच नाही. तर अबक. पण इथं विचारलंय काय? कोणता चुकीचा पर्याय? तर फक्त ड पर्याय चुकीचा आहे. येतं लक्षात? NSSOने दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्येनुसार दीर्घकालीन बेरोजगारी, पुन्हा किती वेळा प्रश्न आला बघा, दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे कुठली आहे? EVS नित्य प्रमुख दर्जा. साप्ताहिक बेरोजगारीचं मापन कसं केलं जातं? साप्ताहिक म्हणजे CWS करंट विकली स्टेटस. काय? एका आठवड्याच्या म्हणजे एका संदर्भित आठवड्यामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी 1 तास जरी काम मिळालं नसेल तर मग त्याला बेरोजगार म्हणतो. सर्वेक्षण सप्ताहामध्ये म्हणजे 7 दिवसाच्या संदर्भित कालावधीमध्ये 1 तासही रोजगार न प्राप्त झालेल्या व्यक्तींची संख्या मोजली जाते. हा पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. खाली वाचत बसत नाही कारण वेळ नाही तेवढा आपल्याला. वर्तमान दैनिक दर्जा निकष म्हणजे CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर म्हणजे बेरोजगारीचा दर हा 6.6% होता. आणि मग CDS संकल्पनेशी संबंधित पुढीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहे? म्हणजे पहिल्यांदा वर डाटा दिला पण खाली देताना काय दिलं की मग CDSच्या संदर्भात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. ह्या CDSमध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाच्या कामाची स्थिती विचारात घेतली जाते. संदर्भित कालावधी 30 दिवस किंवा महिना कुठंच नाहीये. यातून जुनाट बेकारी निर्देशित होते. जुनाट किंवा दीर्घकालीन बेकारी किंवा बेरोजगारी कुठं कळते? US मध्ये. इथं नाही, CDS मध्ये नाही.
यातून व्यक्तिगणिक दर, मी तुम्हाला म्हटलं होतं व्यक्तिगणिक म्हणजे काय हो? व्यक्तिगणिक म्हणजे पर्सन डे रेट नाही, पर्सन रेट. CDS मध्ये पर्सन डे रेट असतं, फक्त व्यक्तिगणिक नाही आहे, त्यामुळे हे पण चूक आहे. आणि पुढे काय म्हणलंय CDS मध्ये? अशी व्यक्ती की जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानलं जातं. आता ड तेवढं बरोबर आहे. आणि विचारलं काय बरोबर आहे? फक्त ड बरोबर आहे, दुसरा पर्याय बघा. म्हणजे इकॉनॉमीमध्ये गोष्ट अशी आहे की तुम्हाला कन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, फक्त कन्सेप्ट कळून पण उपयोग नाही, तर उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या संदर्भात जी काय लॉजिक हे डेव्हलप पण झालं पाहिजे. त्यामुळे आपल्या प्रत्येक बॅचमध्ये आपण जे काय आपण शिकवतोय आणि त्याच्यावर आयोगानं कुठं कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे याच्यापेक्षा आणखी वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाही. अशा पद्धतीनं मी हे बॅचमध्ये घेत असतो. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणीद्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली? म्हणजे बेरोजगारीचं मापन करण्यासाठी नियोजन आयोगानं NSSOच्या ज्या काही पद्धती स्वीकारल्यात त्या 3 पद्धती कुठल्या आहेत? सर्वसाधारण बेकारीची स्थिती म्हणजे युज्युअल स्टेटस, बरोबर आहे. वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती म्हणजे करंट डेली स्टेटस. वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती म्हणजे करंट वीकली स्टेटस. हे जर इंग्लिशमध्ये बघितलं तर तुम्हाला पटपट सापडेल बघा, फक्त आता मराठी ट्रान्सलेशन करताना असं केलेलं आहे. सर्वसाधारण मासिक बेकारी स्थिती, असं मासिक बेकारीची स्थिती करंट मंथली स्टेटस कुठंच नाही आहे. अबक उत्तर. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणजे NSSOने बेरोजगारीबाबत खालील संकल्पना विकसित केल्या. सामान्य स्थिती US, बरोबर आहे. चालू साप्ताहिक स्थिती CWS, बरोबर आहे. चालू दैनिक स्थिती CDS, बरोबर आहे. चालू वार्षिक स्थिती आहे का? येते लक्षात? करंट इयरली स्टेटस आहे का? नाही. US पद्धतीचा संदर्भ कालावधी 1 वर्ष आहे, पण त्याचं हेडिंग चालू वार्षिक स्थिती असं नाही. म्हणजे इथं सुद्धा अबक असं उत्तर आहे. ओके. तर मग या टॉपिकवर UPSCनं सुद्धा कशा पद्धतीनं प्रश्न विचारला बघा की डिस्कस इन डिटेल NSSO's 3 मेथड ऑफ मेजरिंग अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे NSSOच्या बेरोजगारी मोजण्याच्या 3 पद्धतीची तपशीलवार चर्चा करा, असं आपण मराठीत तिचं ट्रान्सलेशन करू शकतो. तर हे 15 मार्कासाठी आणि 250 शब्दांसाठी आयोगानं प्रश्न विचारले, UPSCनं प्रश्न विचारलेला आहे. मग MPSC मध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर हे जे काय आपण आतापर्यंत डिस्कस केले याच्यामध्ये एक शब्द सुद्धा तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे ज्या पद्धतीने आपण मांडले त्या पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सुद्धा लिहिलं तर इथं तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडतील. येते का लक्षात? तर मग आजच्या अर्थात हे यूट्यूबचं लेक्चर आहे, इथं मला वेळेची मर्यादा आहे, पण एवढ्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा मी प्रयत्न केला. आणि इथून पुढे आपण जे टॉपिक परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत पण ज्या टॉपिकवरचे प्रश्न हमखासपणे विद्यार्थी चुकतात कारण ते किचकट आहेत, कन्फ्युजिंग करणारे आहेत, तर अशी ही लेक्चर सिरीज आपण इकॉनॉमीची एका व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ आपण टाकत राहतोय. तर मग त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हे अशा पद्धतीच्या जे काही कन्सेप्च्युअल सगळ्या टॉपिकमधल्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला A पासून Z पर्यंत अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक गोष्ट शिकायची असेल आणि प्रत्येक आयोगाचा प्रश्न सुटायचा असेल तर आपले ऑफलाईन बॅच जॉईन करा किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करा. तर ज्या पद्धतीनं आपण ऑफलाईन घेतोय त्याच्यापेक्षा पण आणखी सुंदर पद्धतीनं ऑनलाईन घेतोय, कारण ऑनलाईन बॅचमध्ये अगदी मी पाणी न पिता प्रत्येक लेक्चर व्यवस्थितपणे शूट केलेले आहेत. कुठलाच टाइमपास तिथं होणार नाही. प्रत्येक चार्ट आहे, इमेज आहे, फ्लो चार्ट आहेत, प्रत्येक करंट इव्हेंटचा डाटा घेतलेला आहे आणि इतकं सुंदर पद्धतीनं लेक्चर घेतलेलं आहे की तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. येतं लक्षात? तर मग अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी पुढे आणखी यूट्यूबला लेक्चर घेतोयच. तर तोपर्यंत मी रजा घेतो. धन्यवाद.